पाडतो आणि एक दिवस तो एवढासाच थेंब त्या दगडालाही भेग पाडतो. ताकद किती मोठी हा त्याच्यावर नाही, ताकद बलाढ्यपणा हा त्याच्यात नाही, ताकद तुमच्या सातत्यात आहे. महाराणा प्रतापसिंहजी यशस्वी का झाले? कणभर शत्रूला स्वास्थ्य मिळू दिलं नाही आणि कणभर ते स्वस्थ बसले नाहीत, अजिबात नाही. कित्येक वेळा फौजा पाठवल्या मोगलांनी. गुरिल्ला युद्धतंत्राचा वापर केलाय महाराणा प्रतापसिंहजीने, ज्याला आम्ही इकडं शिवाजी महाराजांचा गनिमी काबा म्हणतो. तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी भोरप्याचा डोंगर घेतला, तिथे किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला नाव काय दिलं? प्रतापगड. महाराणा प्रतापसिंहजींची कायम स्मरण व्हावं म्हणून महाराजांनी त्यांचं नाव या गडाला. रायगडावर महाराजांच्या बालेकिल्ल्यात महाराणा प्रतापसिंहजींची एक तस्वीर कायम असायची, कायम. अपार भक्ती होती महाराजांची महाराणा प्रतापसिंहजींवर. हे योद्धे कसे तयार होतात? युगायुगातून एखादा युगा पुरुष जन्माला येतो आणि तो युगायुगांना प्रेरणा देत राहतो. ही माणसं मोठी होतात ती संकटात. 25 वर्ष अखंड संकटांची मालिका आहे महाराणा प्रतापसिंहजींच्या आयुष्यात, अखंड. नाही हो सोबत कुणी. त्या डोंगर रांगात राहणारे भिल्ल लोक महाराणाजींनी एकत्र केलीत. हल्दी घाटाच्या या लढाई ज्यावेळी 1 लाखाची फौज घेऊन हे सगळे पुढे सरकत होते, 80,000ची फौज घेऊन पुढे आले, त्यावेळी महाराणा प्रतापसिंहजींचं सैन्य किती आहे? फक्त 10,000. काय त्यावेळी असं ते म्हटले, त्यांचे 1 लाख आहे, आपले 10,000 आहे, डिपॉझिट पण राहणार नाही. माघार घेतली, रण सोडून निघून गेले. नाही, जिंकता कधी येतं? भिडला तर जिंकाल, लढला तर जिंकाल. अरे जर रणांगणात उतरलाच नाही तर जिंकाल कसे? हे लढणं भिडणं हे शिकवलं महाराणा प्रतापसिंहजीने. असू दे किती हे चाल, आपण किती आहोत हे महत्वाचं नाही, आपण कोण आहोत हे महत्वाचं आहे. त्या प्रत्येकाच्या उरात ही प्रेरणा रुजवली. एका बाजूनी 80,000ची फौज मोगलांची आणि दुसऱ्या बाजूनी 10,000चं सैन्य. खासे महाराणा प्रतापसिंहजी घोड्यावर मान टाकून उभा आहेत. तुम्हाला माहिती आहे, युद्धाला ज्यावेळी महाराणाजी निघायचे, असं म्हणतात की त्यांचा भाला 80 किलोचा होता. ढाल, त्यांचं कवच कुंडल जे होतं ते 32 किलोचं होतं आणि 2 तलवारी असायच्या कायम. आपल्यासोबत कायम 2 तलवारी ठेवत जा, हे महाराणी जयवंताबाईंनी सांगितलं होतं त्यांना, त्यांच्या आई साहेब. कायम 2 तलवारी ठेवत जा. ह्या सगळ्याचे एकत्रित वजन 208 किलो होतं. हे सगळं घेऊन ते रणांगणात उतरायचे. म्हणजे त्यांची स्वतःची ताकद आणि स्वतःचं सामर्थ्य किती असेल. आणि त्याच्यापेक्षा विलक्षण होतं त्यांचं चापल्य. कारण सोबत कोण होता माहिती आहे? त्यांचा जीवाभावाचा चेतक. इतक्या वेगात पळायचा की त्याचे पाय जमिनीला टेकलेलेच दिसायचे नाहीत, म्हणून त्याला उडणारा घोडा म्हणायचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, माणसं दगा देतील पण मुक जनावर नाही. तुम्ही जितका जीव लावाल ना, त्याच्या 10 पट ते जीव लावत राहत. सांगावं लागायचं नाही काय करायचंय, कुठलं पाऊल उचलायचं, काय करायला हवं. सोबत तो चेतक होता. आणि बघता बघता हल्दी घाटातल्या आता डोंगराळ दरीमध्ये युद्धाचा वनवा पसरला. एकलिंगजींच्या नावानं जयघोष झाला.
आणि यलगार तक्कात धिंदिन करत आक्रमण करत 80,000 मोगल या 10,000 राजपुतांवर कोसळले. तुफान युद्ध चालू झालं, बेभान झुंज सुरू झाली. महाराणाची विलक्षण विद्या त्याच वेळी पण त्याच वेळी हत्तीच्या सोंड्याला लावलेली तलवार चेतकच्या पायाला कापली गेली. चेतक कणभर बिमळला आणि त्याच गडबडीत महाराणाजींचा नेम चुकला आणि माहुताच्या उरात भाला घुसला. मग मात्र मानसिंहांना मागच्या मागे उडी मारली. आपल्या सैनिकांमध्ये तो लपून बसला, पिछाडीवर गेला. पण तोपर्यंत लपून नेम धरला त्याचा बंदूकधाऱ्यानं महाराणांच्यावर गोळ्या चालवल्या. महाराणाजींच्या पायाला गोळ्या लागल्या. पण त्याच वेळी एकानं लपून बाण चालवला, तो त्यांच्या पाठीत तुटला. पण त्यांना जाणीव सुद्धा नव्हती. मन थरथरत होतं. क्रोधानं नुसतं थया थया विलक्षण भडकत होता. बस माझ्या मातृभूमीकडे तिरके डोळे करून पाहणाऱ्याला सुट्टी नाही, त्याला सोडणार नाही. आणि बघता बघता महाराणाची पुढं पुढं सरकले. पण त्याच वेळी या लपून बसलेल्या जहांगीरनं एक डाव टाकला. लपून वार व्हायला लागले. चेतकचा पाय तलवारीनं कापला गेला होता. महाराणाजींच्या पायाला गोळ्या लागल्या होत्या. ते जखमी झालेले दिसले. तसे महाराणाजींचे सोबती सगळे त्यांच्या भोवती गोळा झाले. कडा केला, महाराणाजी आपण जखमी झालात, आपण इथून पुढे जा, आपण इथून सुरक्षित ठिकाणी जा. आम्ही लढतो महाराणाजी, आपण इथून जा. नाही, लढो इथंच आणि मरो इथंच. नाही राणाजी, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. महाराणाजी, हे तुर्क डोक्यावर बसू नयेत म्हणून आपण आम्हाला हवे आहात. या हिंदुस्थानला यांच्या ताब्यातून तुम्हीच मुक्त करू शकता. महाराणाजी चला. पण महाराणाजी ऐकायला तयार नव्हते. त्याच वेळी झाला सरदार मानसिंह पुढे चला. महाराणाजी ऐका, आपण निघा, आम्ही लढतो महाराणाजी. पण महाराणाजी ऐकायला तयार नव्हते. तोपर्यंत झाला सरदार मानसिंह पुढे चला. त्यांनी महाराणाजींचा मुकुट घेतला आणि स्वतःच्या डोक्यावर घेतला. त्यांची कवच कुंडाला काढलेली स्वतःला बांधली. खर तर तो मानसिंह दिसायचाच हुबहू महाराणा प्रताप सिंहजींच्या सारखा.
या सगळ्यांनी सांगितलं आपण निघा, आपण निघा. पण महाराणाजी ऐकायला तयार नव्हते. अखेर मानसिंह म्हणाला, महाराणाजी एक दिवस तरी महाराणा व्हायचं भाग्य द्या की. एक दिवस भले मानसिंह म्हणून जन्माला आलो असेल, पण आज महाराणा म्हणून मरायचं भाग्य द्या महाराणाजी, एक दिवस. आणि अखेर काही सोबत्यांनी प्रतापसिंहच्या तिथून बाहेर काढलं आणि झाला सरदार मानसिंह. प्रतापसिंहजींच्या देशामध्ये त्या मुघलांच्या कल्पात घुसला. त्यांना असं वाटलं की महाराणाजीच आहेत आणि सगळं मोगल सैन्य या झाला सरदार मानसिंहांच्या पाठीमागं पळत राहिलं. आणि त्याच वेळी महाराणा प्रतापसिंहजींना तिथून निघून जायला अवधी मिळाला. मोगलांच्या कळपातनं मोकळीक मिळाली आणि तोच लाभ उठवत चेतक महाराणा प्रतापसिंहजींना घेऊन निघाला, दौडत निघाला. पाठीवर 2-4 मोगल होतेच. खरं तर तलवारीनं पाय कापला होता चेतकचा, पण एक कणभर थांबला नाही, क्षणभर विश्रांती नाही. आपला धनी संकटात आहे, त्याला सुरक्षित पोहोचवल्याशिवाय आपल्याला शेवटचा श्वास घेता येणार नाही. बेभान दौडत होता चेतक, अफाट वेगानं दौडत होता. बस महाराणाजी निश्चिंत असा, जोवर हा चेतक आहे तोवर काही काळजी नाही. चेतक दौडत होता. अचानक पुढं 28 फूट नाला आला. शक्यच नव्हतं. 28 फुटाचा नाला ओलांडून पुढे जाणं शक्यच नव्हतं. क्षणभर महाराणाजी सुद्धा स्तब्ध झाले. पण त्याच वेळी एक 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 त्या चेतकने फुटकार सोडला आणि बेफाम वेगात उडी मारली. 28 फुटाचा नाला ओलांडून महाराणा प्रतापजींना पलीकडे घेऊन तो शांतपणे विसावला. पण महाराणा प्रतापसिंहजींना मगाशी जाणीव झाली होती, कुणीतरी पाठीमाग आहे, कुणीतरी पाठलाग करताय. त्यांनी पाठीमागं वळून बघितलं. राणा कुंवर शक्तिसिंह त्या 4ही मोगलांना कापून महाराणाजींच्या दिशेने येत होते. अचंबित झाले महाराणाजी. कुंवर शक्तिसिंह जवळ आले. दादा, 2 बंधूंची कडकडून भेट झाली. कसली वेळ. तुझ्यासारखं मनोधैर्य माझ्यात नाही, तुझ्यासारखा कणखरपणाही माझ्यात नाही. म्हणून मला अकबराकडे जावं लागलं. पण महाराणाजी, माझ्या पुढे आदर्श फक्त तुम्हीच, महाराणा प्रताप सिंहजी. जय. खर तर खूप 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 मोठे आहात. चेतकची बरोबरी सुद्धा मी करणार नाही. मातृभूमीसाठी आपण सर्वस्व पणाला लावलं आणि आम्ही महाराणीजींनी त्यांना परत जवळ घेतलं, पाठीवर थोपटली. सारं विरघळून गेलं. पण त्याच वेळी महाराणाजींच्या लक्षात आलं, चेतकचा श्वास फुललाय, चेतकचे डोळे महाराणाजींकडे आहेत. त्याच वेळी शक्तिसिंहचे पुढे आले. हा, माझा घोडा घेऊन जा. आणि चेतकच्या पाठीवरचं सारं महाराणाजींनी काढलं. त्या चेतकने मिटल्या डोळ्यांनी शेजारी उभा असणाऱ्या आणि महाराणाजींना पुढे घेऊन जाणाऱ्या त्या घोड्याकडे पाहिलं आणि चेतकची खात्री पटली. माझा धनी आता सुरक्षित आहे, त्याचा पुढचा प्रवास होणार आहे. महाराणाजी खाली बसले. चेतकच्या डोक्यावर हात फिरवला आणि महाराणाजींच्या डोळ्यात खळखळ अश्रू सुटला. तो अश्रू संगावा घेऊन आला होता. चेतक गेला. अलौकिक निष्ठेची साक्ष देत, अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेला, विलक्षण सामर्थ्य असलेला, महाराणाजींच्या प्रतापासारखाच चपळ असलेला
आणि आपल्या धन्यासाठी जान कुर्बान करणारा तो चेतक केला. महाराणाचे दाय मोकळून रडले. उभ्या आयुष्यात महाराणाजींच्या डोळ्यात कधी अश्रू आला नव्हता, पण चेतकसाठी ते रडले. त्याच जागी पुढं महाराणाजींनी त्या चेतकचं देखणं स्मारक उभा केलंय. ते स्मारक आजही निष्ठा काय असते ते आम्हाला शिकवतं. अरे मुकी जनावर जर निष्ठा राखत असतील तर आम्ही तर जिवंत हाडा मांसाची माणसं. मुक जनावर असं असेल तर त्या जनावराचा धनी कसा असेल, आपल्या मातृभूमीसाठी त्याची निष्ठा कशी असेल, किती विलक्षण असेल. हल्दीघाटचा विजय महाराणाजींच्या मस्तकावरच्या श्रेत पेचात आणखी तुरेख होऊन गेला. काही जण म्हणत असतील विजय कुणालाच मिळाला नाही. नव्हे, विजय महाराणांचाच झालाय. विजय चेतकचा झालाय. विजय निष्ठेचा झालाय. विजय स्वातंत्र्याचा झाला. विजय अस्मितेचा झाला. विजय स्वाभिमानाचा झाला. आणि त्या स्वाभिमानापुढे झुकत मोगल सेना माघारा गेली. कितीही बलाढ्य असाल पण स्वाभिमाना इतके नाही, अजिबात नाही. महाराणाजींनी ते दाखवलं. अकबरला कळून चुकलं. पण त्याच्यानंतर मात्र लढाया चालूच राहिल्या. हे सगळे नामोहरम होऊन परत गेले. जहांगीर तर अक्षरशः तोंडावर पडला. तो आसफ खा, तो बेहलोल खा तर मैदानातच गेला. काय विलक्षण असेल. खर तर हा असा योद्धा राज्य कशासाठी, राज्याधिकार गाजवण्यासाठी. राज्य कशासाठी, राजा म्हणून घेण्यासाठी. राज्य कशासाठी, सुखोपभोगासाठी. पण हे सगळं खरं असताना महाराणा प्रताप सिंहजींनी मात्र कडकडीत प्रतिज्ञा केली. जोपर्यंत चित्तोड ताब्यात घेत नाही आणि मेवाड स्वतंत्र करत नाही तोपर्यंत बिछाण्यावर झोपणार नाही. तोपर्यंत पंच पक्वानं खाणार नाही, अजिबात नाही. ज्याच्यासाठी सारं तेच नाकारलं एका क्षणात. अरवलीच्या पर्वत रांगात हा पराक्रमाचा हिंद सूर्य मेवाडच्या स्वातंत्र्याचा आराखडा तयार करत सैन्याची जुळवाजुळव करत होता. पण बळ कुठं होतं, सामर्थ्य. अकबरासारख्या कळीकळाशी झुंजायचं तर बळ हवं. विचार करत बसले होते. तेवढ्यात राणी साहेबांनी हाक मारली, भोजनास या. आणि महाराणाजी मेवाड नरेश झोपडीत शिरले भोजनासाठी. राणी साहेबांनी भाकरीची टोपली उघडली. टोपलीत एकच भाकरी होती. कुंवर अमरसिंहजी पण जेवायचे. त्यांनाही बोलवा. महाराणाजी म्हणाले, तुम्ही पानं लावा, आम्ही त्यांना घेऊन येतो. महाराणीजींनी ती भाकरी हातात घेतली. भाकरीचे 4 भाग केले. पानं 3. प्रत्येक पानात एक एक कोर भाकरी टाकली. हातात एक शिल्लक राहिली. आणि महाराणीजींनी विचार केला, पोर तरुण आहे, उमद्या वयाचा आहे. या वयात भूक जास्त लागते. ही राहिलेली जास्तीची कोरभर भाकरी कुंवर अमरसिंहांना देऊया. आणि जास्तीची कोरभर भाकरी राणी साहेबांनी कुंवर सिंचेच्या पानात टाकली. तोपर्यंत महाराणाजी आले. त्यांनी बघितलं राणी साहेबांच्या पानावर 1 कोर, महाराणाजींच्या पानावर 1 कोर आणि कुंवर सिंगच्या पानावर 2 कोर.
महाराणी साहेब म्हटल्या, भूक जास्त असेल. आणि महाराणी साहेबांनी स्वतःची कोर सुद्धा कोरामसिंहाच्या पानावर ठेवली. महाराजांनी विचारलं, आई आहे, मला माहिती आहे माझ्या मुलाची भूक, अर्ध्या भाकरीने नाही भरणार पोट, मी उपाशी राहिली तर फरक नाही पडणार, पण त्याच्या पोटाला हवं. ते पाहिलं आणि महाराणाच्या स्वतःच्या पानातली कोरभर भाकरी ही कोरा अमरसिंहजींच्या पोटात टाकली. खाऊ दे. कोर अमरसिंह झोपडीच्या दारात उभा राहून सगळं बघत होते. जरदिशी आत आले, कमरेचा खंजीर काढलं आणि स्वतःच्या पोटात खुपसणार तोच रानाने हात पकडला. कुंवरजी काय? तसे कुंवरजी म्हणाले, या पोटामुळेच माझ्या आई वडिलांना उपाशी राहावं लागतं. हे पोट मी काढून टाकतो. माझ्यासाठी माझ्या आईला, तुम्हाला उपाशी राहावं लागतं. तेव्हा महाराणाजी म्हणाले, कुंवरजी, आमची भूक हीच तर आहे. तुमच्या आईला उपाशी राहावं लागतंय, याचा कोण त्रास होतोय तुम्हाला? मग ही आमची मातृभूमी, ती परक्यांच्या घशात जाते, आम्हाला किती त्रास होत असेल कुंवरजी. ही झुंज त्यासाठी आहे, सोसावाच लागेल. कुंवरजी, हे झेलावंच लागेल. आम्ही महाराणा आहोत, तुम्ही कुंवरजी आहात. सारं तुम्हाला द्यायला हवं, हे महाराणा म्हणून आणि एक पिता म्हणून आमचं कर्तव्य. पण त्यापेक्षा महत्वाचं कर्तव्य आहे ते आमच्या मातृभूमीचं, तिच्या स्वातंत्र्याचं. दिवाण नरेश त्या दिवशी टोपलीत एक भाकरी तरी होती हो. नंतरच्या काळात अक्षरशः गवताच्या भाकऱ्या करून खाल्ल्यात महाराणाची. एक क्षण आला असेल का? कशाला हा त्रास? जाऊ दे, सोडून देऊ, प्रतिज्ञा विसरून जाऊ आणि बादशाह अकबराकडे जाऊ. बस बाबा, दे काय असेल ते चालेल. बादशाह अकबरानं प्रतापसिंहजींच्या बाबतीत काय म्हटलंय माहितीये? अरे हे सगळं नाशवंत आहे, हे राज्य, हे सगळंच एक दिवस जाणार आहे. माणूस तरी कुठे राहणार आहे? मग जेवढा काळ राहणार आहे त्यांनी सुखात राहावं ना. हा वनवास का? पण या हिंदुस्थानात एक मात्र असा राजा आहे ज्यांनी हे सगळं तृणवत मांडलं आणि स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यालाच महत्व दिलं. महाराणा प्रताप सिंहजी. अकबर म्हणतोय, किती किती सोसला असेल, किती सहन केलं असेल. एका क्षणात सगळं बदलता येत होतं, एका क्षणात परत मूळ ऐश्वर्य उपभोगता येत होतं. फक्त एक निर्णय घ्यायचा होता, बस तयार. पण आयुष्यभर प्रतापसिंहजी सांगत राहिले, मरण पत्करीन, शरण जाणं नाही. हा स्वाभिमान आहे. हा झुकेंगे नहीं, झुकाएंगे. हा राजपूत बाण आहे, तो दाखवला. खर तर राजपूत मध्ये परंपरा आहे, महाराणांनी आसपासचा सगळा परिसर स्वतंत्र केला. आपल्या पुढच्या कालखंडामध्ये फक्त चित्तोड घ्यायचा राहिला होता, फक्त. पण तत्पूर्वीच महाराणा प्रताप सिंहजींचं निधन झालं. शपथ अपुरी राहिली, पूर्ण नाही झाली. आणि म्हणूनच अजूनही राजपूत जेवताना ताटाखाली झाडाचं पान ठेवतात आणि झोपताना उशीखाली गवत ठेवतात. त्या महाराणा प्रतापसिंहजींच्या शपथेचं स्मरण राहावं म्हणून
ते होते म्हणून आम्ही आहोत हे पुन्हा पुन्हा कळावं म्हणून. ते लढले म्हणून आमच्या पाठीचे कणे ताठ राहिले हे सतत स्मरण राहावं म्हणून. काय अलौकिक आयुष्य, काय अफाट पराक्रम. अशा भयान परिस्थितीतनं पण जिद्द, चिकाटी, साहस, धाडस हे थांबलं नाही. पराक्रम अखंड सुरू होता. डोंगरातनं अकबराच्या फौजावर छापेमारी करायची, हतबल करून सोडायचं त्याला. पुन्हा अकबर चाल करून आला प्रचंड मोठ्या फौजनिशी. महाराणाजी झुंजत राहिले, लढत राहिले. गनिमी काव्यानं अक्षरशः बादशाह अकबरला त्यांनी जेरीस आणलं. इतका जेरीस की मुकाट निघून गेला. शिकस्त, हार आणि पराभव अकबराच्या वाट्याला महाराणाजींनी जीत येऊच दिले नाही, अजिबात नाही. शहाबाज खान आलाय परत लढायला. शहाबाज खानाबरोबर त्यांनी कुंभलगड घेतलं, गोगुंडा घेतला, काही भाग घेतला ते. पण त्याची पाठ वळताच महाराणाजींनी तो सगळा प्रांत परत काबीज केला. जिथं खायला भाकरी नव्हती तिथं सैन्य चालवायला संपत्ती कुठून असणार. लढता येईल, झुंजता येईल, पण सैन्य पोटावर चालतं. रिकाम्या पोटी सुद्धा पाठीचे कणे ताट ठेवणारे योद्धे महाराणाजींच्या बरोबर होते. पण तरी प्रश्न होताच. एके दिवशी भामा शहाजींना हे लक्षात आलं, महाराणाजी काय, कोणती चिंता सतावतीये. मेवाड पुन्हा उभा करायचा आहे भामा शहाजी. स्वातंत्र्याचा ध्वज पुन्हा फडकवायचा आहे. राजपुतांची आन बान शान पुन्हा निर्माण करायची आहे. अस्मिता, स्वाभिमान पुन्हा तेजाळत ठेवायचा आहे. झुंजतोच आहे. पण बळ तोकडं पडतंय भामाशाजी. भामाशाजी म्हटले, मग त्यात एवढी काळजी करायचं कारण काय. त्याचा अर्थ आमचं सारं आहे ते कुणाचं आहे. महाराणाजी, तुम्ही तुमचं आयुष्य समर्पित करत असाल तर आम्ही आमची संपत्ती समर्पित करू शकत नाही. हे कुणासाठी, हे उद्याच्या पिढ्यांसाठी चाललंय ना. आमच्या पुरी बाळींचं संरक्षण व्हावं, आमच्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात. हे राज्य माझं आहे, माझंच राहावं, यासाठी हा अट्टा चाललाय ना. महाराणाजी आयुष्य कुर्बान करून टाकलं, संपत्ती कुर्बान करायला आम्हाला किती वेळ लागेल. आणि तक्षणी भामा शहाजीने 20 लाख सुवर्ण मुद्रा आणि 25 लाख रोख 1580 साली महाराणाजींना देऊन टाकले. निष्ठा काय असते. ज्यांनी महाराणा प्रतापसिंहाजींचे चरित्र लिहिलं तो इंग्रज टॉड असं लिहितो. महाराणाजी सोबत असले ना की सैनिकांमध्ये कोण उत्साह यायचा. तलवारी नसल्या तरी चालतील, फक्त राणाजी सोबत हवे असं जरूर त्याला वाटायचं. हे असं भाग्य ज्या नेत्याच्या वाट्याला येत टिकला, हे राज्य उभा राहिलं, हे स्वातंत्र्य मिळालं. पुढे अक्षरशः मुघल अकबर हतबल झाला. बिहार, पंजाब त्या भागामध्ये घुसखोरी प्रचंड वाढली आणि तो तिकडचं सगळं दुरुस्त करायला गेला. आणि त्या 11 वर्षाच्या काळात महाराणा प्रतापसिंहजींना शांतता लाभली आणि याच 11 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण मेवाड परत जिंकून घेतला. मेवाडची घडी व्यवस्थित बसवली, लोककल्याणकारी निर्णय घेतले आणि लोकांच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवण्यासाठी महाराणा प्रतापसिंहजींनी उभा आयुष्य खर्ची. विलक्षण लोककल्याणकारी, विलक्षण शासन निपुण, राजकार्य धुरंधर, पराक्रमी महायोद्धा, हिंद सूर्य महाराणा प्रताप सिंहजी यांच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी झाली. पण आयुष्यभर तिने प्रतिज्ञा घेतली,
मी अकबराला उद्या आयुष्यात कधी अकबर म्हणणार नाही, मी कायम त्याला तुर्क म्हणेन. विलक्षण चीड होती. हे परके येतात आणि आमच्या छताडावर थया थया नाचतात. नाही, होणार नाही. ही भूमी आमची आहे, ही आमची मातृभूमी आहे. तिच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या स्वतंत्रतेसाठी असे हजार जन्म कुर्बान करू आम्ही. आयुष्यभर महाराणाजी अकबरला तुर्कच म्हणत राहिले, तुर्कच. आणि अकबरला सगळ्यात याचाच राग जास्त होता, सगळ्यात जास्त राग. सारं व्यवस्थित झालं, पण महाराणा प्रतापसिंहजींच्या उरात परचक्राची भीती होतीच. आपल्या शेवटच्या काळात त्यांनी आपल्या सगळ्या सरदारांना आणि कुंवर अमरसिंहांना जवळ बोलावलं. फक्त एक वचन द्या, या भूमीवर तुर्कांचं पाऊल ठेवू देणार नाही, बस. आणि उपस्थित साऱ्या सरदारांनी, कुंवर अमरसिंहांनी महाराणा प्रतापसिंहजींना वचन दिलं, नाही, आम्ही या मातृभूमीवर तुर्कांना पाऊल ठेवू देणार नाही. आणि मग त्यानंतर महाराणाजींनी कुंवर अमरसिंहांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांना घोषित केलं. आणि 19 जानेवारी 1597 एक धगधगता अग्निकुंड शांत झालं. भिल्ल समुदायात, आता ज्याला आम्ही मार्शल आर्ट म्हणतो, ते महाराणाजी त्यांच्याकडून शिकले होते. भिल्ल समुदायात मुलाला किका म्हणतात. त्या असंख्यांचे किका नापरतीच्या मोहिमेवर चालते झाले. महाराणा उदयसिंह, राणी सरकार जयवंताबाई यांचे प्रथम पुत्र महाराणा प्रतापसिंहजी आपल्या आईच्या कुशीत विसावण्यासाठी येथे झाले. असंख्य निष्ठावंतांनी ज्यांच्या पायी आपली निष्ठा वाहिली, ते शेरसिंग सुरीचे वंशज हुकमखान सुरी, जे हल्दी घाटात महाराणा प्रतापसिंहजींच्या सैन्याचं नेतृत्व करत होते आणि हल्दी घाटाच्या लढाईत ज्यांनी महाराणांसाठी प्राणार्पण केले, असे असंख्य निष्ठावंत महाराणाजींचं स्वागत करायला थांबले होते. रयत ठाय मोकळून आपल्या या देवाला निरोप. तो किती दृढ असतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी महाराणाजींकडे होती, विलक्षण विलक्षण दृढनिश्चय. बस, तुम्ही कुठलाही गुण अंगीकारला नाही तरी चालेल, पण महाराणाजींचा फक्त एवढा घेऊन चला गुण, दृढनिश्चय. एकदा ठरवलं ना, बस केलंच, विश्रांती नाही, केल्याशिवाय थांबणं नाही, अजिबात नाही. अफाट दृढनिश्चय, बस. हे सगळ्यात अलौकिक वैभव आहे माणसाच्या व्यक्तित्वाचं. करा दृढनिश्चय. एकदा तुम्ही त्या निश्चयानं पुढे गेला ना, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. चल, पिढ्यानपिढ्या स्मरण करत राहतात. बाळा, आपल्या प्रतापसिंह नाव ठेवलेल्या त्या मुलाच्या डोईवरनं हात फिरवत त्याही सांगत होती, बाळा, स्वाभिमान, पराक्रम, शौर्य, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा या महाराणा प्रतापसिंहजींकडनं तशीच तुझ्यात यावी म्हणून बाळा तुझं नाव महाराणाच्या नावावरनं प्रतापसिंह ठेवलं. तो काळ खरं तर स्वातंत्र्यपूर्व होता, इंग्रजांचं राज्य होता, आणि एक आई आपल्या मुलाच्या उरात महाराणा प्रतापसिंहांचा पराक्रम पेरत होती. महाराणाजींचं सगळं चरित्र सांगून झालं आणि त्या आईनं सांगितलं, बाळा उठ आता, एक काम कर, हे 2 आणे घे आणि पटकन बाजारात जाऊन कोथिंबीर घेऊन ये. त्या गोष्टीने पुलकित झालेलं ते 10-12 वर्षाचं
प्रतापसिंह नावाचं पोर आईचे आज्ञा ऐकत पटपट पटपट धावत बाजारच्या दिशेने सुटले आणि अचानक त्या चौकात जाऊन जागच्या जागी थितल्यासारखं उभं राहिलं. इंग्रजांनी इथल्या रयतेला झाडाला बांधलं होतं आणि त्यांच्या उघड्या पाठीवर सापकाचे फटकारे उडले जात होते. त्यांचा आक्रोश आणि किंकाळा तो चौक थरारून गेला होता आणि हा प्रताप जागच्या जागी थितल्यासारखा उभा होता. इंग्रजांचा अन्याय अत्याचार चालू होता. विसरला आणि थरथरत तसाच आल्यापावली माघारी फिरला. घरात शिरला. आईनं विचारलं, प्रताप कोथिंबीर कुठं आहे? आणि तो सांगू लागला, आई चौकातच गेलो होतो, बाजारात पोहोचलो होतो, पण इंग्रजांनी तिथं आपल्या रयतेला झाडाला बांधलं होतं. त्यांच्या पाठीवर चापकाचे फटकारे उडले होते. त्यांचा आक्रोश किंकाळ्या, आई तो छळ. तशी ती माऊली ताडकन कडाडली. प्रताप एवढं सगळं घडत होतं तेव्हा तू काय करत होतास? मी काय करायला हवं होतं? तशी ताडकन ती आई उद्गारली. धावून जायला हवं होतंच त्या इंग्रज अधिकाऱ्यावर. मारायचं होतास त्याला. अगं पण लक्षात ठेव, जिथं अन्याय अत्याचार होतो ना तिथं गप्प बसायचंच नसतं. प्रताप आहे एवढं ध्यानी ठेव. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध जो धावून गेला, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीच्या मुक्ततेसाठी जो लढला, जो कधी झुकला नाही, नमला नाही, वाकला नाही, जो अफाट स्वाभिमानानं ताटपणे उभा राहिला, तू तो प्रताप आहेस. तुझ्या नावाचा मला अभिमान वाटू दे. आठवडाच उलटला असेल. पुढच्या आठवड्यात तोच प्रताप परत बाजारच्या दिशेने निघाला होता. त्याच बाजार चौकात आला आणि पुन्हा ते मन हेलावणारं दृश्य दिसलं. इंग्रजांनी इथल्या रयतेला झाडाला बांधलं होतं. चापकाचे फटकारे उडले जात होते. रक्ताच्या चिलकांड्या उडत होत्या. तो आक्रोशाने किंकाळ्या आणि बघता बघता प्रतापला आठवलं, आईने सांगितलंय जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं गप्प बसायचंच नसतं. आणि बघता बघता या प्रतापच्या मुठ्या आवळ्या गेल्या. शरीर थरथरून लागलं. त्याला दिसत होता तो फक्त इंग्रज अधिकारी. आणि बघता बघता त्यांनी समोरचा दगड घेतला आणि थेट त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या दिशेला भिरकावला. त्याच्या मस्तकात दगड बसला. रक्ताची धार लागली. तो इंग्रज धाडकन खाली कोसळला. पण थांबतोय तो प्रताप कसला. धावत धावत गेला. उचलता येणार नाही एवढा दगड घेतला आणि घातला त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या डोक्यात. आणि त्याचा घासत असणाऱ्या त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे बघत तो प्रताप म्हणाला, आईनं सांगितलंय मला जिथं अन्याय अत्याचार होतो ना तिथं गप्प बसायचंच नसतं. दुसऱ्या क्षणी इंग्रज पोलीस आले. या 10-12 वर्षाच्या पोराला घेऊन निघून गेले. कोर्टासमोर उभा केला. अल्पवयी आहे, आजान आहे, सोडून नाही दिला. न्यायाधीशाने शिक्षा सुनावली, मर्यापर्यंत फाशी. आणि पेनाची नीब मोडली. या प्रतापला तुरुंगात डांबलं गेला. इवलासा प्रताप तुरुंगात. एके दिवशी त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं, प्रताप उद्या सकाळी तुला फासावर द्यायचं. तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग. तसा तो इवलासा प्रताप म्हटला, माझी शेवटची इच्छा एकच. माझ्या आईला फक्त मला एकदा भेटायचं. मरण्यापूर्वी माझ्या आईला भेटायचं. आईला निरोप दिला. आई तुरुंगात आली. पण आली पण रडत, माथा पिटत. एकुलता एक पोर फासावर निघाला म्हणून रडत नाही आली ताटबाण्यानं, अभिमानीपणानं. आणि आल्या त्या प्रतापला विचारलं, राम, हे प्रताप का बोलावलास? तसा प्रताप सरतीच्या आईच्या कुशीत शिरला. घट्ट बी लागला. आई, लहानपणापासून माझ्यावर संस्कार करत आलीस. आई, रोज एक संस्कार केलास. आई, उद्या मरणार आहे, फासावर जाणार आहे. आई, मरण्यापूर्वी तुझा एक शेवटचा संस्कार माझ्यावर व्हावा असं वाटलं म्हणून बोलावलं. आई, एवढं ऐकलं तसं त्या माऊलीनं आपल्या पोराच्या डोईवर घट्ट हात ठेवला आणि ती म्हणाली, ऐक र, ऐक प्रताप, ऐक, शेवटचा संस्कार ऐक. प्रताप मरते वेळी, फासावर जाते वेळी
तुझ्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही नाही आला पाहिजे प्रताप. तू रडला नाही पाहिजेस. आणि त्या माऊलीने हात झटकन मागं घेतला आणि ती ताड 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 पावलाचा निघाली. काही अंतर पुढे गेली आणि त्यानं झडदिशी मागं वळून बघितलं. प्रतापच्या दोन्ही डोळ्यातनं खळ 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 पाणी उखळत होत. संतापली, भयान संतापली. तंडणकरात समोर आली. एक फार दिवशी त्या प्रतापच्या आत्ता संस्कार केला होता. मरते वेळी तुझ्या डोळ्यातनं पाणी नाही आलं पाहिजे. प्रताप तू रडला नाही पाहिजे. अरे 4 पावलं नाही गेली नेपळत असर करडायला लागलास. तसा प्रताप आईच्या कुशीत चिरला, घट्ट लागला आणि आईला म्हणाला, आई रडत नाही. आई मरणाची भीती वाटते म्हणून रडत नाही. आई उद्यावर फासावर जातोय म्हणून रडत नाही. आई आई रडतो एवढ्यासाठी इतरांच्या आया त्यांच्या पोरांवर जगण्याचे संस्कार करतात. त्या परमेश्वरानं मला अशी आई दिली जी माझ्यावर मरण्याचे संस्कार करते. आई त्या परमेश्वराला सांगत होतो, जर दिलासच पुढचा जन्म तर याच आईच्या पोटी दे आणि प्रताप सिंह म्हणूनच मला जन्माला घाल. आई मरणाच्या भीतीनं नाही, तुझ्या आठवणीनं डोळ्यात पाणी आलं. सांग आई, होशील ना पुढच्या जन्मी माझी आई? देशील ना जन्म? करशील ना संस्कार पुन्हा? स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा, न्यायाचा? आईने घट्ट उराशी कवटाळलं त्याला. धन्य झाली कुस, तुझ्यासारखा प्रताप माझ्या कुशीत जन्माला. महाराणा प्रताप सिंहांच्या नुसत्या कर्तृत्वाच्या संस्कारातून असे असंख्य प्रताप उभा राहिलेत. एका आईला किती धन्य वाटतंय. आपला इवलासा मुलगा बोलतो, या मातृभूमीला किती धन्यता वाटली असेल महाराणा प्रताप सिंहांचं हे कर्तृत्व, हा पराक्रम, हे धाडस पाहून. बस तो स्वाभिमान, ती अस्मिता, ती राष्ट्रभक्ती, ती राष्ट्रनिष्ठा तुमच्या माझ्या धमन्या धमन्यांमध्ये पसरावी आणि या भूमीला स्वराज्य आणि सुराज्य करण्यासाठी ती कारणी पडावी, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. एक मिनिट, फक्त एकच मिनिटं घेईल. आदरणीय जितेंद्रजी सोनवणे साहेब यांचा सत्कार बानगडे साहेबांनी करावा अशी विनंती करतो. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय सुंदर कार्यक्रम सूत्रसंचालन केलं. कृपया राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. कृपया राष्ट्रगीत. मंजित, जगदीश, तेजपाल, शैलेंद्र सर, कृपया आमचे तळमळीच्या कार्यकर्त्यांचा आपण सत्कार करावा अशी विनंती करतो. तेजपाल, जगदीश, ॲडव्होकेट शैलेंद्र,